रसिको हो नमस्कार. झलक ताऱ्यांची या आमच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे. आज दूरदर्शनची टीम आली आहे मीरा भायंदर भारती स्टुडिओमध्ये. कारणही तसंच आहे, दूरदर्शन वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर एक नवीन सिरियल सुरू होते, सेठ पन्नालाल की बारादरी. आणि या सिरियलचा आत्ता मुहूर्त प्रसंग आहे. विशेष म्हणजे या मालिकेची निर्मिती एन चंद्रा सुप्रसिद्ध दिग्दर्शक यांनी केलेली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक एन चंद्रा यांची निर्मिती असलेला सेठ पन्नालाल की बारादरी या मालिकेचा पूजा आणि मुहूर्त सोहळा मुंबईत मीरा भायंदर येथील भारती स्टुडिओमध्ये संपन्न झाला. राधा कृष्ण भगवान के जय, मातु दुर्गे के जय, बालाजी महाराज के जय. नमः पार्वतीवते हर हर महादेव शंभो. हरि ओम. ओम विद्रह वैत्रो वा सर्वास्थानं गतोऽपि वा यस्तमेत् पुण्डरीकाक्षं सर्वाभ्यान्तरसुजया. ओम पुण्डरीकाक्ष वनाधो व्रान्ते हस्त्रपक्षालनम्. केशवाय नमः, माधवाय नमः, नारायणाय नमः. हस्त्रप्रक्षालनम गोविंदाय नमो नमः. 3 बार आपको पीना है. ओम गंगाय नमः, ओम जमुनाय नमः, ओम सरस्वत्यै नमः. मालिकेच्या प्रवासाची सुरुवात मंगलमय वातावरणात झाली. मान्यवरांच्या उपस्थितीत पूजा विधी संपन्न झाला. ओम प्राणाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, अपानाय स्वाहा. भोगं समर्पयामि नैवेद्यं मुक्तां भोजतां. भोजतां 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 समर्पयामि. और आप ऐसे ही खाते ना. नवीन निर्मितीला यश मिळावं यासाठी सर्व कलाकार आणि तांत्रिक सहकार्यांनी ईश्वरचरणी प्रार्थना केली. सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगधिराय नागाननाय श्रुतियज्ञ विभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते. आसन को प्रणाम करिए आप लोग. ऐसे बोलिए सकलाय नमः, इंद्राय नमः. या प्रसंगी मुहूर्ताचा नारळ वाढविण्यात आला. चित्रपटसृष्टीत सामाजिक विषयांवर ठसा उमटवणारे एन चंद्रा आता दूरदर्शनसाठी मालिका घेऊन येत आहेत, ही आनंदाची बाब आहे. ओम दक्षिणा प्रेम संगीतानां यथाशक्ति समर्पिता अनंतफलदागण क्रियाणां परमेश्वरः. आपल्या सोबत आहेत सुप्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते, लेखक एन चंद्राजी. नमस्कार सर. नमस्कार. आपल्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आहे. आपली एक सुंदरशी छानशी मालिका OTT वेव्ज दूरदर्शनवर येते आहे, सेठ पन्नालाल की बारादरी. तर नाव जरा वेगळं आहे, बारादरी. काय सांगाल? हां, ॲक्च्युली बरेच लोक चमकतात, पण मला असं वाटतं की तोच USP असतो कुठच्याही गोष्टीचा. जेव्हा तुम्हाला ऑडियन्स एकदा पुन्हा वळून बघतं, काय सेठ पन्नालाल की बारादरी असं नाव असतं,
तर बारादरी सर्वात मी तुम्हाला सांगतो की UP लखनौ हे ज्यावेळेला नवाबांचं शहर वाटते जी भोपाळ बिपाळ, त्यावेळेला ते लोक एक असं घर बनवायचे ज्याला 12 दरवाजे होते, त्याला ते बारादरी म्हणायचे. तर अशा बारादरीची एक कहाणी आहे आणि त्यामुळे आणि ती बांधली आहे सेठ पन्नालाल नावाच्या एका सराफानी. त्याची ही पूर्ण एक एपिक लेवलची कहाणी आहे जी जवळजवळ 100 वर्षाचा कालखंड कव्हर करते. म्हणजे तिकडचा संपूर्ण लखनौचा बाज असलेली, तिकडचं सगळं माहोल दाखवणारी अशी ही कहाणी आहे. तर मूळ आशय याचा काय आहे मग? हां आहे ती लखनौ आणि मलिहाबाद या 2 शहरांच्यामध्ये बसलेली कहाणी आहे पूर्ण. आणि त्याचा पण आशय जो आहे तो पूर्ण भारतीय संस्कृतीला व्यापणार आहे आणि प्रत्येकापर्यंत पोचणार आहे. मग तो माणूस काश्मीर टू कन्याकुमारी कुठेही राहणार असतो. त्याचं कारण असं आहे की भारतीय कौटुंबिक व्यवस्था आहे ती गेल्या 100 वर्षात बऱ्याच स्थित्यंतरातनं गेली. ती प्रत्येक स्थित्यंतर चांगलं होतं का? तर तसं नाही आहे, काही वाईटही होती. तर त्याच्यातल्या एका स्थित्यंतरावर ही गोष्ट खूप भाष्य करते आणि ते स्थित्यंतर म्हणजे की पूर्वी कुटुंब होतं, जॉईंट कुटुंबाची व्यवस्था होती. हळूहळू शहरं वाढली तसे लोक जायला लागली आणि न्यूक्लिअर फॅमिली व्हायला लागली. पण त्याच्यात नुकसान झालं ते छोट्या मुलाचं झालं. त्याला मामा राहिला नाही, काका राहिला नाही, मावशी राहिली नाही, आजी राहिली नाही, कारण ते सगळे कुठे कुठे गेले. तर ही कहाणी त्यांना पुन्हा एकदा जोडणाऱ्या त्या लोकांना एकत्र आणणाऱ्या प्रोसेसची आहे. पूजा विधीनंतर सगळ्यांना आतुरता होती तो पहिला क्षण. सेठ पन्नालाल की बारादरी या मालिकेचा मुहूर्त शॉट. मुहूर्त सोहळ्यात मालिकेचे दिग्दर्शक, निर्माते तसंच कलाकार एकत्र जमले होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर नव्या संकल्पाचा आनंद आणि आगामी प्रवासाबद्दलचा उत्साह स्पष्ट दिसत होता. कलाकार उत्साहानं या ठिकाणी वावरत होते. माता झाकी पार्वती पिता महादेवा एकदंत दयावंत चार भुजाधारे एकदंत दयावंत चार भुजाधारे मस्तक सिंदूर सोए मूस के सवारे आर चढ़े फूल चढ़े और चढ़े मेवा पान चढ़ फूल चढ़े और चढ़े मेवा लड्डुवन का भोग लगे संत करे सेवा लड्डुवन का भोग लगे संत करे सेवा जय गणेश जय गणेश जय गणेश देवा माता झाकी पिता महादेवा जय गणेश जय गणेश जय गणेश देवा माता झाकी पार्वती पिता महादेवा देव देव गायन वाचा मंत्रेन्द्रवा विद्यात्मनाम प्रगे सभा करोमि अद्यां सकलं परस्मै नारायणाते समर्पयामि अच्युतं केशवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे लक्ष्मी नारायण वासुदेव. यानि कानि च पापानि जन्मान्तर्कृतानि च तानि सर्वाणि नक्षत्रवृक्षायां हृदे हृदे भ्रान्ते शीतलीकरणं शीतलेतुं जगन्माता शीतलेतुं जगद्विदा शीतलेतुं जगद्धात्री शीतलाय नमो नमः शंभो. माता टेके प्रणाम करिए.
आपल्याला काय वाटतं मग याचं वेगळं पण इतर मालिकांमध्ये काय ठरेल? मुळात त्याचा सब्जेक्ट, कारण तो इतक्या मोठ्या प्रमाणात आहे, 100 वर्षाचा कालखंड कवर करतो आणि त्याचा USP मला वाटतं सर्वात मोठा आहे तो हीच कहाणी आहे की ते स्थित्यंतराची ती पूर्ण स्टोरी जी आहे ती उलगडत जाते आपल्यासमोर. तर आय थिंक दॅट, आणि बाकी स्टारकास्ट वगैरे तर आहेच. रेडी? गणपती अप्पा बहुत बढ़िया, फर्स्ट क्लास, बहुत बढ़िया. कॅमेऱ्याच्या पहिल्या क्लिकसोबतच एका नव्या सर्जनशील प्रवासाला सुरुवात झाली. चलिए एक्शन के साथ ट्रैक बैक. ट्रैक बैक. सुनो 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 विपुल, फोटा में नहीं आ रहे हो, फोटा को राइज करो. इसमें इनका टर्न होना, बस उसके बाद आपका शॉट खत्म नहीं जाता है. ठीक है, एक बार आर्टिस्ट सर कैसे करें? एक आर्टिस्ट चल इस बार से मुकुल टिलम नहीं हां मैं यहां पे आगे चला बैठिए. चलिए मला एक सांगा की आपण लिहिली आहे ही कथाचं जे बीज असेल ते सापडलं किंवा एक कुठली तरी अशी वेळ असेल की जेव्हा वाटलं नाही ह्या विषयावरती लिहावं आणि यावर मालिका यावी, तर तो क्षण कोणता होता? ॲक्च्युली ही लिहिली होती ना ज्या वेळेला आपला कोविडचं हे चालू होतं ना, त्या कोविड ह्याच्यामध्ये मला ही कल्पना सुचली. जेव्हा पहिल्या बिगिनिंगला जे 20-1 दिवसाचा बंद झाला आणि नंतर सेकंड डे आला तेव्हा त्या डेझर्टेड रस्ते बघायचं वगैरे, आणि त्यावेळेला तुम्हाला प्रकर्षाने तुमच्या सगळ्या फॅमिलीची आठवण येत राहते आणि त्या आठवणी येता येता त्याच्यातनंच सुचलेला विषय आहे हा की कसं काय म्हणजे आता हेच जर एखादं घर असतं ज्याच्यात सगळेच तिकडे आहेत, काका आहे, मामा आहे, फलाना, आणि लॉकडाऊन झालं आहे, तर ते काय त्यांना कधी जास्ती फरक नाही पडणार, कारण दे विल हॅव ऑल द पीपल. कोणी हेल्प करेल, कोणाला काय प्रॉब्लेम नाही तर तो हेल्प करेल, हा उभा राहील, तो उभा राहील, आपण कोणासाठी तरी उभे राहू. सो यू हॅव गॉट दॅट फॅमिली बॅकअप फॉर यू इन सच अ सिच्युएशन, जे त्यावेळेला मी खूप मिस आउट करत होतो जेव्हा एकटा रूममध्ये 15-15 दिवस आपण सगळेच लॉकडाऊन होतो. खरं आहे, अगदी खरं आहे. म्हणजे तेव्हा आपला परिवार सोबत असतात तर आपण एवढे एकटे पडलो नसतो, पण त्या एकटेपणातनं या मालिकेच्या निर्मितीची कल्पना सुचली, तेही खूप छान आहे नाही का? सेठ पन्नालाल की बारादरी ही नवीन मालिका लवकरच आपल्या भेटीला येईल दूरदर्शन वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर. या मालिकेला आपण सर्वांनी शुभेच्छा आणि आशीर्वाद द्यावा. स्टारकास्ट कसे आपण निवडताना काय दक्षता काळजी घेतली आणि काय सांगण्याचा प्रयत्न केला जाणार? मुळात ज्या वेळेला मी ती लिहित होतो त्यावेळेला त्या कॅरेक्टर्स माझ्यासमोर फिरत होत्या की हे कॅरेक्टर असं असायला पाहिजे, हे असं असायला पाहिजे, हे असं असायला पाहिजे, आणि मग आर्टिस्टना ठरवून की हा याच्यात बसतो, तो त्याच्यात बसतो. कधी कधी एका ह्याच्यासाठी 3 ऑप्शन्स होते, पण मग ज्याला भेटल्यावर लागलं की हा जास्ती जवळचा आहे तर त्यानं अप्रोच केलं, आणि शेवटी येतं गणित पैशाचं. त्याच्यामध्ये बसणारे लोक जे आहेत, पण बऱ्यापैकी एक असते की आर्टिस्टना रिस्पेक्ट पण असतो चांगल्या डायरेक्टर्सचा, त्याच्यामुळे कोणीही पैशाच्या जास्ती वादात पडलं नाही आणि दे आर ऑल ऑन दी बोर्ड, ज्यांना आम्ही अप्रोच केलं. एन चंद्रा सरांशी अशाच आपल्या गप्पा या सुरू राहणार आहेत, पण या सिरियलमधले कलाकार तेही आपल्याशी बोलू इच्छित आहेत. बघूया काय म्हणतात. नमस्कार, मी नीला मुल्हेरकर. आज मी DDवर येणारा नवीन शो, DDचा जो OTT प्लॅटफॉर्म आहे त्यावर येणारा नवीन शो सेठ पन्नालाल की बारादरीच्या सेटवर उभी आहे. यापूर्वी मी बऱ्याच सिरियल्स केलेल्या आहेत, बरंच काम केलेलं आहे गेल्या 40 वर्षात, पण आजचा अनुभव हा फार फार आनंददायी आहे. आज मुहूर्ताच्या दिवशी मला बोलवण्यात आलं आहे आणि खूप छान वाटलं. सगळे कलाकार हजर होते. खूप सुंदर आनंदाचं आणि मंगलमय वातावरण होतं. फार सुंदर वाटलं इथे येऊन मला. आणि आता ही जी काही सिरियल आहे तो शो म्हणजे पन्नालाल हे लखनौमधले खूप जुने आणि खूप मोठे सराफ आहेत.
त्यांची मी पत्नी आहे. आणि पुढचा भाग तुम्हाला बघायचा आहे. तो मी आत्ता सांगितला तर मग तुम्ही काय बघणार? सेठ पन्नालाल की बारादरी या मालिकेचे क्रिएटिव्ह हेड अनिल चौधरी माझ्यासोबत आहे. नमस्कार. आपल्या मालिकेविषयी काय सांगायला सुरुवात होते. आपण क्रिएटिव्ह हेड आहात, लिखाणातही आपण मदत करता आहात गेली अनेक वर्षे एन चंद्राजी सरांना. काय सांगा? तो मैं एक्चुअली तो ये सीरियल जो है बेसिकली जैसे आपने कहा कि सेठ पन्नालाल की बारादरी, सो बारादरी को अगर आप सीधे सीधे शब्दों में समझें तो ये जिसमें 12 दरवाजे होते हैं, तो एक बड़ी हवेली जिसमें 12 दरवाजे, लेकिन ये एक पर्शियन कॉन्सेप्ट है, तो इसलिए पारसी शब्द या उर्दू में इसको बोलें तो बारादरी बोला जाता है. मोटे मोटे तौर पे हवेली है ये 12 दरवाज़ों वाली जो है. और ये इसमें काफ़ी पुरानी हवेली है. तो सीरियल का जो मूल है इसमें है कि इसके विरासत को बचाने की, एक तरफ कुछ लोग विरासत को बचाना चाहते हैं, कुछ लोग इसको विरासत को ख़त्म करना चाहते हैं. तो उसी के बीच में ये जो संबंध बनते हैं, बिगड़ते हैं, और फिर सच एंड में ये समझ में आता है कि एक्चुअली ह्यूमन रिलेशनशिप इज़ मोर इम्पॉर्टेंट दैन ये जो दीवारें होती हैं या ये जो ईंटें होती हैं उससे ज़्यादा इम्पॉर्टेंट है. ये मूल रूप से ये है इसका. त्यामुळे मला आता खात्री आहे की आम्ही शूट करताना पण खूप आनंदात आणि मजेत शूट करणार आहोत, भांडण तंटे न करता. हाय, माझं नाव प्रेरणा सिंग आहे आणि मी खूप 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 एक्सायटेड आहे की मला हे क्यूटचा कॅरेक्टर मिळाले आहे. मी बिंदियाचा कॅरेक्टर प्ले करणार आणि हे कॅरेक्टर ना खूप सिम्पल आहे, पण ती फुल ऑन क्यूट घरेलू टाइप्स लड़की पण आहे. एंड इट्स अ लव स्टोरी, मैं ये कह सकती हूँ, क्योंकि जो बिंदिया है उसका आगे चल के सागर के साथ बहुत प्यारा सा रोमांटिक एंगल होगा. प्लस ये नानी के घर गई थी और ये ड्राइवर की बेटी है, और इस घर में ना ये हमेशा से पली बड़ी है, तो कोई इसे पसंद नहीं करता है, बट कुछ लोग हैं जो इसे पसंद करते हैं. और आगे चल के इस कहानी में और ट्विस्ट एंड टर्न्स के लिए बहुत इंपॉर्टेंट कैरेक्टर खेलेगी ये बिंदिया, और काफ़ी इम्पॉर्टेंट इसका कैरेक्टर का किरदार है इस पूरी कहानी में, जो आपको धीरे धीरे पता चलेगा. उसके लिए आपको देखना पड़ेगा हमारा प्यारा सा शो. बट बिंदिया के बारे में सिर्फ इतना से कह सकती हूँ कि सिंपल है, क्यूट है, लेकिन सबके दिलों पे राज करती है. थैंक यू. और चंद्रा जी के बारे में जैसे आपने कहा कि मतलब मैं चंद्रा जी से लगभग 25 साल हो गए. तो उनकी एक फिल्म थी स्टाइल करके, तो मैं थिएटर से जुड़ा रहा था, तो उन्होंने मुझे बुलाया था वर्कशॉप करने के लिए. तो उस फिल्म में शर्मन जोशी, साहिल खान, रिया जोशी, तो मैंने वर्कशॉप किया था एक्चुअली में. तो बस जब वर्कशॉप हुआ, चूँकि नए लोग थे बिल्कुल उस समय जो है, तो सर ने कहा कि भाई आप चलो मुझे असिस्ट भी करो, ताकि चूँकि इनके साथ इमीडिएटली इंटरेक्ट करना हो, कुछ बताना हो, तो आप इमीडिएटली बता सकें उनको. तो वहाँ से मेरी जर्नी शुरू हुई चंद्रा जी के साथ. आज 25 साल हो गए. हालांकि मैं इंडिपेंडेंट फिल्में मैं बना चुका हूँ, लेकिन चंद्रा जी जब भी काम करते हैं या कुछ भी इस तरह का, क्योंकि मैं हमेशा उनके पास आ जाता हूँ कि सर मैं तो आपको दोबारा से जो आप बोलेंगे असिस्ट करूँगा, क्रिएटिव बनूंगा, जो आप कहेंगे मैं करूँगा. सो ही डजंट कॉल मी, आई गो टू हिम. मैं चांदनी हूँ और मैं कॉस्ट्यूम डिज़ाइनर हूँ इसमें. और सबसे पहले तो मैं बहुत खुश हूँ कि हमें दूरदर्शन के साथ काम करने का मौका मिला है एज अ फैमिली. एंड बहुत मज़ा आया इसके कॉस्ट्यूम्स करने में. एक तो ये 100 साल पुरानी हवेली की कहानी है, और इसमें हर एज ग्रुप के कैरेक्टर्स हैं. 20 साल की एक लड़की भी है, तो हमारी क्यूट 75 ईयर ओल्ड अम्मा जी भी हैं. तो इतने सारे कैरेक्टर्स हैं. कोई इंदौर से आया है, कोई मुंबई से आया है, कोई गोवा से आया है. तो मिक्स ऑफ क्लोथ्स का जो साथ में करना होता है ना, कि कोई साड़ी भी पहन रहा है, तो कोई ड्रेस भी पहन रहा है, तो कोई जीन्स टॉप भी पहन रहा है, और कोई सलवार कमीज़ भी पहन रहा है. तो इसमें आपको एक बहुत ही अच्छी वैरायटी ऑफ क्लोथ्स देखने को मिलेगा, और जिसमें कि कौन कितना रिच है, कितना पुअर है, वो किस तरह का कैरेक्टर है, वो सब हम लोग मद्देनज़र रखते हुए डिज़ाइनिंग करते हैं. तो मेरे लिए बहुत खुशी की बात है, आज हमारा मुहूर्त है यहाँ पर, और बहुत मज़ा आ रहा है सबके साथ एज अ टीम काम करने में. तो आई एम व्हेरी थँकफुल टू दूरदर्शन. थँक्यू सो मच. एक महत्त्वाचं की आपण मालिकेत किंवा कुठल्याही चित्रपटात जेव्हा आपण तो बघायला जातो, तर माझं पात्र अशी मिळतं जुळतं तिथे काही आहे का, हे प्रत्येकजण ते शोधत असतो. तर यात असे किती पात्रांशी मिळते जुळते प्रेक्षकांशी जुळतील असं वाटतंय? मला असं वाटलं की जवळजवळ भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला त्यातल्या कुठल्या तरी पात्राबरोबर तो स्वतःला जोडून घेऊ शकतो. याचं कारण असं आहे की या हवेलीमध्ये जे सगळे लोक राहतात
ती जॉईंट फॅमिली ज्याला म्हणू आपण, ती 60-70 लोकांची, आणि त्यांचा रेंज पण बघा, 70 वर्षाची म्हातारी पण आहे, 80 वर्षाची म्हातारी पण आहे, आणि 7 वर्षाचा मुलगा पण आहे, आणि त्या सगळ्यामध्ये रेंज आहे. मग ते तरुण आहे, नवतरुण आहे, लग्न झालेले आहेत, लग्न होऊन मुलं बाळं असलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही असा कोणता स्लॉट नाही की जो त्याच्यात मिसळतं, कारण ती जॉईंट फॅमिली आहे म्हणून. त्यामुळे एव्हरीबडी हॅव समथिंग कि अरे यार ये मैं आई कैन रिलेट विथ दिस कैरेक्टर. नमस्कार, आदाब अर्ज़े, मेरा नाम नायाब अली, मैं म्यूज़िक डायरेक्टर हूँ और एन चंद्रा जी के साथ स्टाइल फिल्म से ही मेरी शुरुआत हुई है. चंद्रा सर ने ही मुझे सबसे पहला ब्रेक दिया और फिर उसके बाद शुरू हो ही गया सिलसिला. बहुत ही कम वक्त पे ऊपर वाले की दुआ से उन्होंने मुझ पे हाथ रखते के साथ ही काफ़ी काम करने का मौका मिला. एक्सक्यूज़ मी, क्या रे, मेरा दिल तेरे पे फ़िदा रे, टाइटल सॉन्ग, स्टाइल में रहने का, ये दोनों गाने बस समझ जाइए कि शायद मेरे नसीब में ही था. जब मैं सर से मिला तो मैंने उनको खाली एक मुखड़ा ही सुनाया था कि कंघी घुमा के उल्टा टोपी टिका के, गॉगल लगा के अपना कॉलर चढ़ा के, सज धज के घर से टकाटक निकलने का, स्टाइल में रहने का, स्टाइल में रहने का. सर एकदम फर्स्ट मीटिंग में ही मुझे देख के बोले कि बहुत अच्छा, बोले ना आप, तुमने तो पूरी फिल्म की स्टोरी कह दी. बोले ठीक है शुरू करो. और यकीन कीजिएगा कि दूसरे ही मीटिंग में मैं डायरेक्ट सेट पे था, बहुत बड़े सेट पे था और बहुत बड़े लेवल पे ये गाना मैंने रिकॉर्ड किया और जनता जनार्दन की भी बहुत प्यार मुझे मिला. फिर उसके बाद मुझे सर ने सेठ पन्नालाल की बरादरी में मौका फिर से दिया और इसकी भी मैंने उसी तरीके से तैयारी की है, जैसे एक क्लास, एक लखनवी अंदाज़ और एक रॉयल रिचनेस की जो बात है, मतलब इमोशनल कॉमेडी, हर एक चीज़ इसके अंदर जैसा है. तो उसी तरीके से हमें म्यूज़िक भी करने का मौका मिला और काफ़ी माशाल्लाह मैं ये कहूँगा कि चंद्रा साहब मेरे गॉडफादर हैं. उन्होंने मेरे अंदर के टैलेंट को देखा और मुझे हर जॉइनर के काम करने का मौका दिया. जे पूर्वी केलं मी की आपला कोणताही आपल्याला जरी काहीतरी सांगायचं असलं तरी ते खूप ऑन द फेस, म्हणजे प्रीची व्हायला नाही पाहिजे की मला हे सांगायचं आहे, हे सांगायचं, ऐका ऐका ऐका. ते आपण कथानक अत्यंत इंटरेस्टिंग बनवायला पाहिजे, ड्रामॅटिक बनवायला पाहिजे. पण जेव्हा ऑडियन्स तिथून उठेल तेव्हा त्याला तो पॉईंट पोचलेला पाहिजे की यार फायनली ये आदमी इतना सारा बोल के न बोल के भी ही वॉन्टेड टू से अस दिस. तर ते ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की खूप म्हणजे रायटिंगमध्ये ते पूर्ण उतरलं आहे. आता बाकी शेवटी एक्झिक्युशन हे सगळे पार्ट असतात, त्याच्यात अल्टिमेटली मला असं वाटतं की ते यायला पाहिजे. तर आपल्यासोबत आहेत अभिनेते किरण कुमार सर, आणि अतिशय ते या ठिकाणी आले आणि एकदम सेटवर उत्साह निर्माण झाला. त्यांचं बोलणं, त्यांचा वावर हा खूपच छान आहे आणि तुम्ही एक महत्त्वाचं कैरेक्टर, बहुत ही इम्पोर्टेंट रोल आप निभाने जा रहे हो. सबसे पहले मैं आपसे ये कह दूं कि दूरदर्शन के साथ जो है मेरा बड़ा ही घनिष्ठ संबंध रहा है और मैंने दूरदर्शन तब शुरू किया था करना जब दूरदर्शन की भी शुरुआत जैसी हुई थी और दूरदर्शन हमारे भारतवर्ष में आया था नया नया और मैं तब से कर रहा हूँ और ये शायद मेरा 14th शो, 14वां शो है मेरा दूरदर्शन पे. और हालांकि दूरदर्शन के नेशनल नेटवर्क पे मेरा एक शो अभी भी चल रहा है, अभी नया शुरू हुआ है, ये देवांचल की प्रेम कथा, प्राइम टाइम मंडे 9 बजे आता है, देखिएगा आप लोग सब. और ये जो शो है ये मेरे लिए बहुत महत्व रखता है, क्योंकि सबसे बड़ी बात तो ये है कि दूरदर्शन को तो खैर मैं काम किया है, दूरदर्शन की जो रीच है वो जितने भी GEC चैनल्स हैं ना, अगर आप सबको मिला भी लें तो दूरदर्शन की जो रीच है वो सबसे ज़्यादा है. तो ये और दूरदर्शन को बहुत ही सीरियसली मैं लेता हूँ और मेरा सबसे फेवरेट चैनल अगर कोई है तो वो है दूरदर्शन. और सेकेंडली ये शो मेरे लिए करना बहुत ज़रूरी था क्योंकि यहाँ पर जो प्रोड्यूसर हैं, हमारे प्रोड्यूसर डायरेक्टर जो हैं, उनका नाम है एन चंद्रा साहब. अब एन चंद्रा साहब मेरे लिए क्या अहमियत रखते हैं ये मैं आप सबसे कहना चाहूँगा, क्योंकि एन चंद्रा साहब ने मुझे तेज़ाब दी जिससे मेरी पहचान बनी. लोटिया पठान दिया मुझे चंद्रा साहब ने. तो चंद्रा साहब जो है वो मेरे दिल के, जिस तरह दूरदर्शन मेरे दिल के बहुत करीब है उसी तरह चंद्रा साहब मेरे दिल के बहुत करीब हैं. और चंद्रा साहब का शो हो और मैं उसमें काम ना करूं या मैं कोई अपना बहाना करूं या नाटक करूं, ये तो हो ही नहीं सकता. चंद्रा साहब के लिए सब कुछ है, क्योंकि मैं समझता हूं कि मेरा जो करियर है
ये बहुत ही अहमियत अगर एक ऐसी सिचुएशन पे आया है जिसमें चंद्रा साहब का बहुत बड़ा हाथ है, क्योंकि लोटिया पठान हमेशा सभी के दिलों में ज़िंदा रहता है। तो सेठ पन्नालाल का भी जो जिसमें दिल्ली घराने से हूँ, तो वो हिसाब से म्यूज़िक का जो मेन बेसिक है लाइक क्लासिकल पूरा वैसे करने का मुझे मौका मिला, जो आप लोग सुनेंगे बहुत जल्दी, और बस कोशिश कर रहा हूँ। एक दिग्दर्शक म्हणून या मालिकेसाठी तुम्ही काय सांगणार? माझ्यासाठी एक खूप चॅलेंजिंग होतं, कारण मी आजपर्यंत केलेले सिनेमे केले होते आणि त्याच्यानंतर काही OTT वगैरेच असं काम चालू आहे. पण एका वेळेला असं काही 100 एपिसोड 200 एपिसोड्स अशी याला म्हणता तुम्ही म्हणजे आपण जर आमचा सिनेमा शॉर्ट स्टोरी बोलू आणि ही महाकादंबरी बोलू तर इट्स लाईक दॅट. तर त्यामुळे मला एक चॅलेंजच आहे, कारण आम्ही एक 2-2.25 तासाच्या सिनेमात बरंच काय सांगण्याचा प्रयत्न करतो. इथे मला एक ॲडव्हान्टेज वाटलं की जे मला 2.25 तासाच्या याच्यात सांगायचं ते पूर्ण सांगता येत नाही. मग काहीतरी छोट्या गोष्टी फ्लॅशबॅकमध्ये सांगायला लागतात, काही 2 लाईनमध्ये हात पाळायला लागतात. इथे मला ती स्पेस मिळते ते सगळं डिटेलमध्ये सांगायला, कारण मी सगळं 100-200 एपिसोडमध्ये सगळं सांगत असतो. तर त्याचे प्लस पण आहेत मायनस पण आहेत. पण माझ्यासाठी चॅलेंज आहे की हे मी पहिल्यांदा करतो आणि पहिल्यांदा करतोय असं म्हणता आहात आपण, पण आपण केलेलं काम सगळ्या जगानं बघितलं आहे, ॲप्रिसिएट झालं आहे, अवॉर्ड्स आपल्याला असंख्य मिळालेले आहे. इतकं मोठं सगळं असताना आज आपण जेव्हा या एकूणच माध्यमांकडे बघता आहात, तर मग आपण दूरदर्शनकडे आणि OTT वेव्सवर येण्याचा निर्णय हा कसा घेतला? मला असं वाटतं ना की मी हे ॲक्च्युली मागे मी दूरदर्शन दिल्लीला असताना माझा इंटरव्ह्यू घेतला, तिथेही बोललो होतो. तर की दूरदर्शन आहे ना हे बेसिकली हनुमानासारखं आहे. हनुमानाला ना स्वतःची ताकदीची कल्पना नव्हती, त्याला सांगायला लागलं तर यू कॅन डू दिस. तर दूरदर्शन हे बाकी किती मोठ्या चॅनल, मी कोणाची नावं नाही घेत, प्रायव्हेट, त्यांच्यात दसपट मोठा आहे. पण त्यांना तो पोटेन्शियल जो आहे ना तो आयदर रिअलाईज होत नाही आहे किंवा त्यांना ते तशा प्रकारचे प्रोग्रॅम मिळत नाहीत, काही नाही आहेत. तर वन्स इट कम्स आउट ना त्यांच्यापुढे कोणी उभं राहू शकत नाही असं मला वाटतं. आणि मला असं वाटते की जर ते स्थित्यंतर माझ्या आयुष्याच्या या कालखंडात होणार असेल तर माझं त्याच्यात थोडं तरी कॉन्ट्रीब्युशन असं असायला लावलं की हा एक कालखंड होता ज्या दूरदर्शन बिकेम टू बिगर दॅन एनीबडी. योगदान हे फार मोठं ठरणार आहे दूरदर्शनसाठी आणि प्रेक्षकांसाठी. आणि आपण बघत आलो आहे OTTवरती सध्या सुरू असलेल्या सिरियल, आणि आपण घेऊन येत आहात 100 वर्षाचा पारंपरिक असा संपूर्ण कालखंड. काय वाटतं या कमर्शियल मार्केटमध्ये काय होईल? आता कसं आहे माहिती आहे ना, हे OTT प्लॅटफॉर्म सुरू झाला ना साधारण पुन्हा तो कोविडचाच पिरियड त्याच्या आसपास हे जास्त गाठलं, कारण ते वाढलं पण त्यांना ॲडव्हान्टेज पण तो मिळाला, कारण लोक जेव्हा घरी बसले होते त्यात ते OTT कन्झम्पशन इतकं वाढलं. मग त्यावेळेला OTT काय होतं, कारण त्यांना सेन्सॉर नव्हता म्हणून त्यावेळेला क्राईम, व्हायलन्स, बॅड वर्ड्स, त्यांना आपण शिव्या म्हणतो मराठीत, असे खूप वापरले जायचे आणि लोकांना ते नाविन्य होतं. पण हळूहळू लोकांना तेही कंटाळायला लागला. आणि त्याच वेळेला काही लोकांनी एक खूप टॅलेंटेड ग्रुप, मला असं वाटतं एक TVF म्हणून आहे, त्यांनी पंचायत नावाची सिरियल आणली जी कम्प्लिटली ह्यातल्या गावाची होती. कॅरेक्टर्स सुंदर होती, कोणी असा खूप मोठा ब्लॅक विलन नाही की तो ह्याला मान आहे, पण त्या गावातल्या ज्या स्पर्धा असतात की बाबा मला सरपंच व्हायचा आहे, याला सरपंच. आणि शहरातनं गेलेला एक मुलगा तिकडे सचिव म्हणून, आणि तो सगळं ते आयुष्य बघतो, त्याला सगळं ते नवं असतं. आणि त्याच्यानं आता तर लोक त्याचं 4थ्या सीझनची वाट बघत आहेत. आणि मग एकदा ती चालल्यानंतर असे पेव फुटला आणि आता ह्याच्यापेक्षा जास्ती लोक त्यांचे वाट बघतात. तिकडे दुपहिया पण आली, त्याच्यानंतर आता अजून एक ती काय गुल्लक पण आली. तर आता अशा गोष्टीनं मार्केट खूप आलं आहे OTTमध्ये पण असं मला. टाइटल कुछ इस तरीके से, सेठ पन्नालाल की बारादरी ख्वाबों की तरह आँखों में भरी, सेठ पन्नालाल की बारादरी आँखों में तरह
आँखों में भरी। ये AM तोराज ने लिखा है, काफ़ी अच्छा लिखा है तोराज भाई ने। और जैसे तोराज भाई ऑलमोस्ट काफ़ी अच्छा लिख रहे हैं, तो उन्हें भी बहुत खुशी हुई चंद्रा सर से मिलके। और हर एक इंसान, हर एक टैलेंटेड की एक ख्वाहिश होती है कि एन चंद्रा जी जैसे के साथ उनको मौका मिले, तो उनके अंदर के टैलेंट को वो सच में निकालना जानते हैं। आर्टिस्ट से काम करना क्या है उसके अंदर, सर फ़ौरन एक नज़र में पहचान जाते हैं। तो ये हमारी खुश नसीबी है कि सर के साथ हमें मौका मिलता है। कहानी के बारे में तो चंद्रा साहब ने आपको बता ही दिया होगा, लेकिन जो मेरा जो कैरेक्टर है जो मैं प्ले कर रहा हूँ उसका नाम है अवतार सिंह है। और अवतार सिंह जो है बहुत ही अहम हिस्सा है इस पूरे शो का। और अभी देखिए, अभी हमने शूटिंग, आज पहला दिन है, आज मुहूर्त हुआ है, आज शूटिंग हुई, हम शूटिंग शुरू करेंगे। और आई एम श्योर कि दिस विल बी समथिंग विच ऑडियंस जो है एंजॉय करेगी। और आप भी देखिएगा ज़रूर, आप भी इंजॉय करेंगे। और आपके परिवार को कहिएगा वो भी देखें, वो भी इंजॉय करेंगे। और आप सभी से मैं कहना चाहूँगा कि ये शो ज़रूर देखिएगा, पन्ना लाल की बारादरी। बारादरी का मतलब ये होता है कि जिस हवेली में या जिस घर में जब 12 दरवाजे होते हैं ना, तो उसे बारादरी कहा जाता है। तो मैं क्लियर कर दूं कि ये पन्ना लाल की बारादरी है, पन्ना लाल की बिरादरी नहीं है। तो बारादरी है ये। और इसमें अलग मुख्तलिफ लोग होंगे, फैमिलीज़ होंगी, ये इन्वॉल्व करेंगे। सारी कहानी तो मैं आपको अभी नहीं बता सकता, लेकिन बहुत सारे मुख्तलिफ लोग होंगे, मुख्तलिफ फैमिलीज़ होंगी जो आती हैं इस बारादरी में रहने के लिए। और किस तरह ये सब एक आपस में रहते हैं, कुछ नोक झोंक होती है, कुछ मीठी खट्टी बातें होती हैं, और किस तरह ये लोग मिल मिला के फिर अल्टीमेटली मेरा जो कैरेक्टर है अवतार, वो एक ऐसा है जिस तरह ग्लू होता है ना, गम होता है ना, पेन होती है, जिस तरह सब फैमिली को बांध के रखता है, वो कैरेक्टर है अवतार सिंह का। और एक अलग बिल्कुल है रोल, और बहुत ही इंटरेस्टिंग रोल है। और चंद्रा साहब के अगर मुझसे, अब रोल तो कमाल का रोल है, लेकिन अगर चंद्रा साहब मुझसे कहते हैं कि भैया मेरे शो में तो किरण भाला पकड़ के खड़ा हो जाए, तो मैं तब भी कर लेता, क्योंकि इतनी अहमियत है, इतनी इज्जत है मेरे दिल में चंद्रा साहब के लिए। तो बाकी देखिए, नई पीढ़ी है, नचिकेत जो है अभी चंद्रा साहब का बेटा है, वो इन्वॉल्व है इसमें। और ये सब एक यंग पीढ़ी की शुरुआत हुई है। इनकी वाइफ जो है वो कॉस्ट्यूम कर रही हैं हमारे, और ये एक फैमिली बॉन्डिंग जैसा है। तो हालांकि मैं परिवार का ब्लड रिलेशन नहीं हूँ, लेकिन फिर भी मैं चंद्रा साहब की फैमिली का एक हिस्सा हूँ, अपने आप को हमेशा समझता हूँ। एंड आप सभी से बात करके बड़ा अच्छा लगा, एंड थैंक यू फॉर टॉकिंग टू मी। एंड आप सभी से भी एक गुजारिश कहूँगा कि जब भी हमारा ये शो आए ना एयर पे, ज़रूर देखिएगा, आपको बहुत मज़ा आएगा। नमस्कार, मी सुधा चंद्रन. लवकरच दूरदर्शनचा एक खूप छान सिरियल मध्ये मी एक इम्पॉर्टंट रोल करणार आहे आणि हा शो प्रेझेंट करणार आहे तुमचे आणि माझे ऑल टाइम फेवरेट डिरेक्टर एन चंद्राजी. हे माझं सौभाग्य आहे की मी त्यांच्या प्रोडक्शन मध्ये काम करणार. आणि आपण विचार करताना खूप मोठा विचार केला. एक तर 100 वर्षाचा कालखंड, म्हणजे त्या एजपासून आत्ताच्या एजपर्यंत सिरियलमध्ये एक एपिक सिरियल होण्याचं पोटेन्शियल आहे. कारण दूरदर्शननी पाचशेच्या हम लोग दिलं, बुलं आणि बुनियाद दिलं, तर ते कसे एपिक लेवलवर गेल्या होत्या. तर आय ऑल्सो वॉन्ट की मैं भी ऐसा कुछ करूँ की त्या एपिक लेवलवर जाईल. कारण ह्याच्यात पोटेन्शियल आहे. मुळात ही एका छोट्याशा फॅमिलीची स्टोरी नाही आहे, ही समाजाची स्टोरी आहे. विरासत, एक विरासतसाठी आपण किती प्रयत्न करतोय, ते हडपण्यासाठी प्रयत्न करतोय ना. आणि त्यामुळे ज्या आपल्या हृदयात जे लालच आहे ना, ते सगळं बाहेर येतं. आणि त्यामुळे रिलेशन्स कसं तुटून जातात, किंवा आपण काय काय करतो ते. तुम्हाला काय वाटतं की मी संपूर्ण कहाणी तुम्हाला सांगणार आहे? नाही, हे फक्त एक जिस्ट आहे. लवकरच येणार आहे दूरदर्शनवर. मी खूप एक्साइटेड आहे परफॉर्म करण्यासाठी, आणि मला माहिती आहे की हा सिरियल बघण्यासाठी तुम्ही पण खूप 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 एक्साइटेड आहात. एकूणच या कथेमध्ये एक सामाजिक भान खूप जपलं गेलेलं आहे, मूल्य आहेत. पण आधुनिकता आणि जो आजचा मॉडर्न वर्ग आहे, आजची बदललेली युवक पिढी आहे, यांना कसं खेचणार आहात? आणि याच्यामध्ये सुद्धा अशी कॅरेक्टर्स आहेत की जी तरुण आहेत, आणि त्यात काही इवन आहेत की जी शहरातनं बारादरीमध्ये गेलेली आहेत. तर ती नवी मूल्य पण त्याचा एका विशिष्ट लेवलपर्यंत तो क्लॅश चालतो. पण नंतर दोघांनाही लक्षात येते की अरे आपण ॲक्च्युली सेमच भाषा बोलतो आहे, फक्त आपली भाषा वेगळी आहे, आपण एकच पॉईंट बोलतो आहे. आणि तिकडे जाऊन ते मॉडर्न आणखी हे एकत्र येतं.
की आपण वेगळे नसतो, फक्त ते आपल्याविषयी एक असा हे राहतात ते असे की आता हे नवे लोक आले तर काय बोलतील, नव्या लोकांनी हे पुराणे लोक आले आता हे काय बोलतील. त्याच्यामुळे तो डिस्प्यूट असतो ना, तो खरा नसतो, पण हळूहळू खूप वाद संवाद 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 करता करता तुम्हाला लक्षात येतं की शेवटी आपलं ध्येय एकच आहे, आपली भाषा वेगळी असेल, तर ते ह्याच्यात मला वाटतं घडतं. कलाकारांविषयी सांगताना तुम्हाला यामध्ये विशेष काय सांगावंसं वाटतं की त्यांना कुठला बाज, त्यांच्यामध्ये कुठला प्रकार असणं तुम्हाला जास्त गरजेचं वाटतं आहे आजच्या तरुण पिढीसाठी? कलाकारांना मला नाही आत्ता आपल्या मुहूर्ताच्या आपल्या सिरियलमध्ये जे कलाकार आपण घेतलेले आहे, ज्यांची निवड केलेली आहे, तर यंग जनरेशनसोबत काम करताना आपल्याला नेमकं काय त्यांच्याकडनं अपेक्षित आहे? मी बघितलं की कारण मी दोन्ही एरा बघितले आहेत. मीनाजीना पण मी गुलजार साहेबांचा असिस्टंट असताना मेरे अपने वरच्या सेटवर जायचो. मी मीना कुमारीने पण सेटवर काम करताना बघितलं आहे आणि आजच्या पिढीतनं जे फिल्म इन्स्टिट्यूट आणि NSDमध्ये आले आहेत त्यांनाही पाहिलं आहे. तर मीनाजींचं मी तुम्हाला किस्सा सांगतो की मेरे अपनेच्या वेळेला त्याच्यात सगळे ते फिल्म इन्स्टिट्यूटमधले ते 4 डॅनी लेनवन होता, आणखी असे 3-4 त्यावेळेला आलेले शत्रुघ्न सिन्हा, विनोद खन्ना, आणि त्याच्या मुड्यावर बसल्या होत्या आणि त्यांच्याशी गप्पा मारतो, त्याचा शॉट लागणार होता. आणि त्यांनी विचारलं, तुम लोग मदरसे से सीख के आए हो, म्हणजे शाळेतनं शिकून आलात, लेकिन मदरसे में ॲक्टिंग सिखाई जाती है क्या? म्हणजे तिन्ही ॲक्टिंग ही आयुष्याकडनं शिकली होती. खटकन तिच्या डोळ्यात पाणी यायचं, कारण तिच्या आयुष्यात बरंच काय घडलं आणि तिला हे कळतच नव्हतं की ॲक्टिंग कोणी शाळेत कसं शिकू शकतं, आणि हे शाळेत शिकून आले होते फिल्म इन्स्टिट्यूटमधून. पण आता येतात ना तेव्हा लोक कोणी बोललं ना की अरे NSD से है, अरे FTS है, तर डायरेक्टरच्या लिस्टमध्ये तो पहिला नंबर होता, यार इसको ॲक्टिंग आती होगी. सी द फर्क. आता जर कोणी विचारलं ना, अच्छा क्या किया है, कुछ नहीं सर, कुछ स्टेज बेस किया है, नहीं सर, अच्छा यार पता नहीं क्या है. का तो मीना कुमारसारखा आयुष्यापासून शिकून नसेल आलेला. नाही, कसा येणार ना एवढे लाखो रुपयाच्या फीज जो भरू शकतो. नाही ना, ज्यांनी नाही भरल्या, नाही भरला त्यांना ते त्यांच्या म्हणजे मी ते म्हणतोय ना, तर तो NSDमधून आला आहे, FTIमधून आला आहे, तो पहिला नाही इसको ॲक्टिंग आती होगी. तर हा जो बेसिक फरक आलेला आहे ना जनरेशनल, तो मला वाटतं इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. 100 वर्षांचा प्रवास या मालिकेतनं आपल्याला दिसणार आहे आणि त्यासोबत लहान जे बालकलाकार आहेत त्यापासून तर वयोवृद्धांपर्यंत कलाकार बघायला मिळणार. एक तरुण छान असा कलाकार गोंडस चेहऱ्याचा इथे आहे. तुमचं मालिकेत काय भूमिका आहे? मी मोहित ह्या कॅरेक्टरला प्ले करतो आहे आणि माझं ॲक्च्युअल नाव आर्यव्रत आहे. हा माझा पहिलाच कंटिन्युटी ट्रॅक आहे आणि आय एम जस्ट व्हेरी एक्सायटेड टू बी हिअर. काय वाटते, सकाळी मुहूर्ताच्या क्षणापासून इथे आहात, एकूण वातावरण इथे आल्यावर आणि एन चंद्राजींसोबत काम करायला मिळते, काय वाटतं? ये मतलब पहली बार है, सो मैं खुद को तो मैं बहुत ही ज़्यादा खुशनसीब समझता हूँ कि एन चंद्रा जी के साथ मुझे पहला लॉन्च मिला. और अगर यहाँ के माहौल की बात करूँ तो बहुत ही ज़्यादा प्लेजेंट है और आई एम वेरी ओवरवेल्म्ड, सो आई डोंट नो व्हाट टू से नाउ. या आई जस्ट व्हेरी हॅपी टू बी हिअर. आणि मालिकेमध्ये तुमचा रोल काय असणार आहे? मी मोहितचा कॅरेक्टर प्ले करतो आणि आम्ही सगळे कझन्स आहोत. वी आर अ पार्ट ऑफ द फॅमिली. तर तुम्ही सगळे बघायला मला हीच आमची अपेक्षा आहे. तर या दॅट्स इट. आमची धमाल पहा तुम्ही. ह्या निमित्ताने मुहूर्ताचा सीन आत्ता झाला, काही आठवलं का जुनं? जुन्या गोष्टी तर बऱ्याच आठवतात. हां, म्हणजे मी स्वतः डायरेक्टर असताना तर काय गोष्टी असतील. मी गुलजार साहेबांकडे असताना आम्ही बऱ्याच गोष्टी आठवतात, कारण असिस्टंट असल्यावर आपण एकदम ऑन दी टोज असतं. आणि गुलजार साहेब वॉज व्हेरी पर्टिक्युलर. अगदी छोटी छोटी गोष्ट असेल ना तरी बारकावे तरी ते. पण गंमत असते ना की तेच ट्रेनिंग असतं जे तुम्हाला पुढे कामाला येतं. त्यावेळेला तुम्हाला टॉर्चर वाटतं, अरे क्या आहे, इतनी छोटीशी चीज केली आहे, क्या कर. पण त्यावेळेला तुम्हाला ते डिसिप्लिन लागतं, ती
बारीकपणा लागतो ना, तो तुमच्या स्वभावात जातो आणि मग तो पुढे तुम्हाला ॲज अ डायरेक्टर झाल्यावर कामाला येतो. तर मला असं वाटलं की एक ती याची फिल्म होती संजीव कुमार आणखी शर्मिला टॅगोरची, काय ज्याच्यात ती वेश्या असते, मग डबल रोल आहे त्याच्यात. तर त्याच्यात एका शॉटमध्ये तिने ती अंगठी विसरली होती, कंटिन्युटीची अंगठी. आणि नंतर शॉट झाल्यानंतर गुलजार पण कळवरच की अंगुठी के तर अरे बापरे बापरे. तर तो जो कंटिन्युटी बोलायला त्याला तर दाटलं त्यांनी आणि तो शॉट त्यांनी परत लावायला आणि ती अंगुठी आता एवढ्या मोठ्या याच्यामध्ये ती अंगठी कुठे दिसणार होती एखाद्या ह्याच्यात. पण ही विल नॉट अलाव एनिथिंग की जे त्यांना जर कळलं आहे तर म्हणतो मी कोणाला कळेल न कळेल, मी त्याच्यासाठी नाही बनवत. पण ती बाथरूममध्ये जाताना तिच्या पोटात अंगठी होती आणि बाथरूममध्ये एक शॉट होता, तेव्हा तिने ती अंगठी तिथे शॉटच्या वेळेला काढून ठेवली आणि बाहेर आले आणि हातात अंगठी नव्हती. तर त्याच्यावर तो हे झाला होता आणि मग त्यांनी तो परत आत जाऊन शॉट घेतला. म्हणजे इतक्या बारकाईनं ती कंटिन्युटी त्यांनी मेंटेन केली त्याच्यामध्ये आणि टॉलरेट नाही करत त्याची केलं नसायचं. तर मला वाटतं या गोष्टी आपल्याला खूप शिकवून जातात, म्हणून गुरु ते गुरुच असतात. अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. बरं, मुहूर्ताच्या जो आजचा सीन झाला तर या प्रसंगी तुम्हाला काय सांगावं असं वाटतं? मी आता हे वेगळ्या प्रकारचा मी म्हणतो की शिवधनुष्यच पेललं आहे. तर एवढंच आहे की माझे कोणतेही प्रयत्न म्हणजे एकसुद्धा 1% 00 पण कमी राहू नये माझ्याकडून. आणि बाकी कारण एक आपल्या संस्कृतमध्ये एक हे आहे वाक्य आहे, दैवम चैवात्र पंचमम. म्हणजे नशीब हा 5वा भाग असतो, म्हणजे 20%. 80% तुमच्या हातात असतं. त्या 80%मध्ये मग ते तुमचे श्रम असतील, तुमचं नॉलेज असेल आणि तुमची अंडरस्टँडिंग असेल, या सगळ्या येतात. तर 80तलं मी 79 पण नाही हे करणार. 20 आहे ना, ते कोणाच्या तरी हातात आहेत. तर ते फक्त पण एकही आहे की जो माणूस ते पूर्ण 80 देतो ना, ते 20 पण त्याच्या खात्यात पडतात, असा माझा विश्वास आहे. अगदी खरं आहे. आणि दूरदर्शनसोबतचं तुमचं नातं आजचं नाही आहे. तुम्ही पूर्वीही मला वाटतं 2009मध्ये तुमची एक सिरियल आली होती, एक शो आला होता. तर दूरदर्शनचं तुमचं नातं आणि आता पुन्हा नव्यानं येता आहात, तर काय सांगाल दूरदर्शनविषयी? दूरदर्शनला मी स्वतः एक ना माझी फॅमिली मानतो आणि खास करून मुंबई दूरदर्शनचे अनेक लोक येऊन गेले. आपले शर्माजी होते, ते पण तिकडे हेड होते, त्यांच्याशी अजूनही संबंध आहेत. आता ते तिकडे पुण्याला काय इन्स्टिट्यूटमध्ये शिकवतात. आणि बाकी दिल्ली दूरदर्शनवर पण जाणे, तर तिथेही लोक होते. दीपा चंद्रा नावाच्या एक DG होत्या मॅडम, त्याही. तर त्यांनी ऑलवेज मला म्हणजे रिस्पेक्टनी आणि खूप की हा आमच्यातलाच आहे अशा रीतीनेच वागवलं. कधी त्यांनी मला क्लायंट म्हणून हे नाही केलं, नेवर. दूरदर्शनच्या एक हे असतो, तुमचा मुंबई दूरदर्शनमध्ये होतो, नवरत्न अवॉर्ड देतात. तर त्याच्यातला एकदा मला पण त्यांनी तो अवॉर्ड दिलेला आहे. तर हा रिस्पेक्ट त्यांनी दिला है. इसके अलावा भी मतलब स्टाइल के बाद फिर हमने बहुत सारे काम किए. गुलाम अली खान साहब, कविता कृष्णमूर्ति जी का एक एल्बम आया था हसरतें, उसमें मैं बेस्ट म्यूज़िक डायरेक्टर जीमा अवार्ड में नॉमिनेट हुआ था. फिर राहत फ़तेह अली जी का एक गाना हिट हुआ था, देख भाई देख में, आँखों में क्यों नमी है. फिर उसके बाद से मुझे अब सच पूछे तो याद भी नहीं है कि अब कितने काम हो गए. 200-300 गाने मेरे यूट्यूब में होंगे. लेकिन बोलते ना, इंसान अपने पहले प्यार को और पहले काम को नहीं भूलता. तो इसलिए मैं स्टाइल को कभी नहीं भूल सकता और सर का ब्लेसिंग कभी नहीं भूल सकता. और इंशाल्लाह मैं बरादरी में भी उसी तरीके से पूरी मेहनत और शिद्दत के साथ मेहनत कर रहा हूँ. इंशाल्लाह आप सबको बहुत बहुत पसंद आएगा. हाँ, तो दिल का द्वार जरूर खोलेंगे आपके. हाँ. बारादरी के लिए, और आँखों के द्वार भी खोल के रखिएगा और कानों के भी जी. तो फिर मिलते हैं. जब भी आप कभी देखेंगी पन्नालाल की बारादरी, तो फिर आपसे मुलाकात होगी. एंड थैंक यू वेरी मच फॉर गिविंग मी द अपॉर्चुनिटी टू टॉक टू यू. एंड रिमेंबर वन थिंग, दूरदर्शन, माय लव, माय फेवरेट चैनल.
थँक्यू सो मच. तर नक्की बघा हा सिरियल. लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम सुधा चंद्रन अँड आवर टीम. धन्यवाद. एकदा जवळजवळ झाली त्याला 15 वर्ष दिल्ली दूरदर्शन त्या म्हणजे ॲक्च्युली पूर्ण ह्याच्यामध्ये त्यांनी ठरवलं आणि ते योग्य होतं की आत्ता नवी जनरेशन त्यांना सगळ्यांना ऑडिओ व्हिज्युअल लागतं, त्यांना पुस्तक वाचायला कळत नाही. तर का नाही आपण भारतातल्या जे क्लासिक कादंबऱ्या आहेत त्यांचं आपण हे करून घेऊया, सिरियल करून घेऊया, म्हणजे कधीही त्यांना बघायला त्यांना कळेल की ते पुस्तक म्हणजे काय होतं जे वाचायला नाही. तर त्यांनी त्यावेळेला मला वाटतं का भारतभरातनं काही 21 डायरेक्टर्स सिलेक्ट केले आणि त्यात मी एक होतो. दॅट वॉज अनदर ऑन टू मी. आणि त्यांनी म्हणजे म्हणत ना की बाय इन्व्हिटेशन त्यांनी बोलवून घेतलं आणि आम्ही तुमच्याकडून एक बनवून घेतलं. आणि बूंद और समुद्र म्हणून अमृतलाल नागर यांची खूप गाजलेली कादंबरी आहे आणि त्याने नंतर ज्ञानपीठ किंवा असे मिळाले ते. तर त्याचं मी अडॉप्टेशन करून दिलं होतं 13 भागामध्ये. आणि ते एवढं गाजलं माझ्या मते तरी की जवळजवळ मी बऱ्याच ठिकाणी बघतो ते सगळ्या म्हणजे मराठी भाषेत डब झालेलं आहे, तेलुगूत आहे, तामिळमध्ये आहे, सगळ्या भाषेमध्ये ते डब झालेलं आहे जे कुठे कुठे दूरदर्शनवर येत असतं अजूनही. आता तुम्ही म्हणाला ते डब झालं आहे, आता तुमचे जवळजवळ 100च्या पुढे भाग जाणार आहेत, तर ते सगळ्या भाषांमध्ये डब हो. खरोखर या माझ्या आणि आमच्या संपूर्ण टीमच्या प्रेक्षकांच्या वतीने मी तुम्हाला खरंच या शुभेच्छा देते. आणि मला असं सांगायचं आहे की जाता जाताचा तुमचा संदेश प्रेक्षक आहे ना तो स्वतः चोखंदळ खूप आहे. तो तुम्ही कितीही त्याला म्हणजे फीड करण्याचा प्रयत्न करा, तो थोडा वेळ काही व्हायलन्स किंवा असं किंवा याच्या ठिकाणी जाईलही, पण तो परत आपल्या रस्त्यावर येतो. त्याची आत्मा जी आहे ना ती फॅमिली एंटरटेनमेंटमध्येच असते, ज्याला आपण ड्रॅमॅडी म्हणतो. ज्याच्या ड्रामा आहे, फॅमिली आहे, हे आहे. आणि त्यातही तीच कहाणी थोड्या थ्रिलर अवस्थेत सांगितली तर विल बी टू हॅपी. तर मला वाटते ऑडियन्सच मायबाप आहे, तर मायबापांना आपण काय सांगणार ना, कारण ते लोक 140 कोटी आहेत. तर त्याच्यासारखा वाईज कोणीच असू शकत नाही. जे 140 करोड लोक एकत्र येतात ना ते दे आर ऑल वाईज. ऑडियन्स इज ऑलवेज राईट. नक्कीच तुमच्या या सिरियलचं नव्या मालिकेचं स्वागत हो. आणि खूप छान आपण या ठिकाणी खूप छान पद्धतीने आम्हाला एकूणच मुलाखत दिली, त्याबद्दल मी दूरदर्शनच्या वतीने तुमचे मनःपूर्वक आभार मानते. धन्यवाद. मी तुमचे खूप आभार मानतो. मी मला मौका दिलात की आता मी जी सिरियल येऊ घातली माझी ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हाही एक चांगला मला एक प्लॅटफॉर्म तुम्ही दिला. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.